नमस्कार, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहत होतो निफ्टी बँक निफ्टी एनालिस्ट आणि आजचा दिवस आहे 22 सप्टेंबर. आणि आपण एनालिस्ट करतोय 23 सप्टेंबर साठी. सर्वप्रथम आज काय झालं त्याच्यावरती आपण चर्चा करू. जर आज तुम्ही नीट जर बघितलात तर मार्केटने हा इथे ओपन झाला 22 सप्टेंबरला. ठीक आहे, ही 5 मिनिटाची कॅन्डल आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी वरती गेला, प्राइस ऍक्शन केला आणि खाली गेला. कारण का, जर तुम्ही नीट जर बघाल, मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो निगेटिव्ह साईडने असल्यामुळे, जर तुम्ही बघाल निगेटिव्ह साईडने असल्यामुळे, हा परवाचा दिवस, हा शुक्रवारचा दिवस आणि हा आजचा दिवस, जर आपण त्यानुसार जर आपण बघितलं तर मार्केट निगेटिव्ह झालेलं आहे आणि निगेटिव्ह डायरेक्शनने जातोय. आणि त्यांनी आज सुद्धा तसंच केलं, वर गेला. जी आपण लेवल काढलेली कालच्या ह्याच्यात, त्याच्यानुसार त्याने एम पॅटर्न केला, ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर तो इथे आला. ठीक आहे. आणि जी आपण लेवल सेकंड काढलेली त्यानुसार तो रिॲक्ट झाला होता. पण आज आपण काय करणार आहोत मित्रांनो, ह्या लेवल मी आजच्या उद्यासाठी काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये 25,237. ठीक आहे, 25,237 आणि 25,160. 160 जो आहे तो चांगला सपोर्ट लेवल आहे. 155 160 पर्यंत सपोर्ट लेवल आहे. हा आहे मित्रांनो नो ट्रेडिंग झोन. म्हणजे इथे आपल्याला ट्रेडिंग नाही करायचे आहे, जेणेकरून आपण उद्या एक्सपायरी असल्यामुळे जनरली मार्केटचं पण मूड पण निगेटिव्ह साईडला आहे. पण एक्सपायरी असल्यामुळे काय होऊ शकेल तर ते आपण चेक करणार आहोत. दुसरं, जर तुम्ही बघाल की आपण अ, समजा जर का प्राइस ऍक्शन बनते ह्याच्यानुसार, उद्यासाठी समजा, इथे इथे जर हे पण आपण बघितलं नीट तर बघा, एक ट्रेन लाईन जी होती, ट्रेन लाईन पण ब्रेक केलेलं आहे. आणि जर आपण चॅनल मध्ये टाकलं तर त्यानुसारच आहे, तो तिकडे आहे. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, की इथे जोपर्यंत ह्या ट्रेडिंग झोन मध्ये आहे, तोपर्यंत आपल्याला काय करायचं नाही. आणि जेव्हा थोडा टाइमपास करून समजा ब्रेक केला तर आपल्याला इथे एक चान्स बनेल खालच्या साईडला जाण्यासाठी. आणि जो पहिला टार्गेट होईल तो हा 25,082 आणि दुसरा टार्गेट होऊ शकतो 25,040 मित्रांनो. त्याच पद्धतीने समजा इथे टाइमपास करत 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 इथून ब्रेक केला तर आपल्याला पहिला टार्गेट भेटू शकतो 25,281 आणि दुसरा की 25,350 ते 45. पण उद्या एक्सपायरी असल्यामुळे चान्सेस जास्त आहेत की मार्केट काय डायरेक्शन घेईल. त्यासाठी कॉल आणि पुट रायटर जर आपण ओआय नुसार जर चेक केला, आपण जर ओआय नुसार आपण चेक करतोय तर आपल्याला असं दिसून येते की ऑप्शनचा डेटा नुसार असं दिसून येते की दोन्ही पण तिकडेच आहेत मित्रांनो. जर आपण ऑप्शन चेन खोलली तर दोघांचा जर आपण 23 तारखेचा बघितला, जो विकली एक्सपायरी नुसार जर आपण बघितलं, तर इथे सुद्धा 147 आहेत. इथे बघा 147 आहेत आणि इथे 117 आहेत. 117 लाख ओ आय मध्ये आहेत. ऑलमोस्ट तिथल्या तिथेच आहे मार्केट. आणि 200ला म्हणजे 25,200ला पुट रायटर सुद्धा बसलेत आणि कॉल रायटर सुद्धा बसलेले आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला पाहायचं आहे की काय होतंय ते, जेणेकरून जर मार्केटने आपल्या पद्धतीने केला, आपल्या पद्धतीने जर त्यांनी आपल्याला इथे टाइमपास करून जर वरचा सिग्नल मिळतोय आपल्याला, तो पण जर का दुपारनंतर जर मिळाला, म्हणजे इथेच राहिला मार्केट आणि दुपारनंतर सेकंड हाफ नंतर 12 नंतर वगैरे जर हा ब्रेक करतोय, तर मित्रांनो आपल्याला चान्सेस आहेत वरत्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि जर का तसं होत नसेल, इथेच आहे, आणि समजा जर का त्यांनी ब्रेक केला आणि सकाळच्या यायला, तर आपण 25,000च्या आसपास जाण्याचे चान्सेस आहेत. पुन्हा एकदा सांगतो की मार्केट एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं कॉन्शियसली ट्रेड करा, प्राइस ऍक्शन चेक करा, वाय चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय घ्या मित्रांनो. ओव्हरऑल सेंटिमेंट म्हणजे 2 ते 3 दिवसात सेंटिमेंट काय झालंय, तर थोडंसं
बेरिश दिसतोय. आपण डेलीच्या कॅन्डल नुसार जर आपण बघितलं, तर थोडंसं बेरीज दिसतोय मार्केट. ठीक आहे. कारण एक वन वे जेव्हा 1000 पॉईंटची की जेव्हा रॅली येते, त्यावेळेला थोडासा तरी प्रॉफिट बुकिंग हे होतोच मित्रांनो. आपण वळूया म्हणजे आज म्हणजे निफ्टीने जो कालचा आपला प्रेडिक्शन होता त्यानुसार एकदम परफेक्टली गेले. आता आपण बँक निफ्टीकडे आपण वळूया. बँक निफ्टीने सुद्धा तसंच केला. आज बघा, H1 जो विजाचा होता, जो शनिवारी न्यूज आली होती आणि त्याच्यानुसारच निफ्टी खाली पडला होता ना, IT इंडेक्स खाली पडत होता. पण बँक निफ्टीला तसं काय नव्हतं. पण बँक निफ्टी जर तुम्ही बघाल तर सेम रिॲक्शन करतोय आणि खाली येतोय. ह्यानी पण जर तुम्ही बघाल तर परफेक्टली इथून ओपन झाला, प्राइस ऍक्शन बनवलं आणि हा एम पॅटर्न बनवला. एम पॅटर्नचा ब्रेक केल्यानंतर पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट सहज मिळालेला आहे. त्यानुसारच उद्या बँक निफ्टीला आपल्याला काय करायचं आहे, की इथे आपल्याला तो टाइमपास करतोय का 55,200, म्हणजे 55,200 ते 55,400 या रेंजमध्ये जर बँक निफ्टी टाइमपास करेल, तर आपल्याला कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही मित्रांनो त्याच्यामध्ये. तर जोपर्यंत 55,400 ब्रेक करत नाही, तोपर्यंत आपण वरच्या साईडला ट्रेड घेणार नव्हतो. आणि जोपर्यंत 55,200 खाली जात नाही, तोपर्यंत आपण खालच्या साईडला ट्रेड घेणार नाही. तर हा जो मधला भाग आहे, हा नो ट्रेडिंग झोन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इथे जर तुम्ही बघाल तर आपल्याला डाऊन साईडला जास्त पॉइंट्स मिळण्याचे चान्सेस आहेत. जसं 55,000 आहे किंवा 54,800 आहे किंवा 54,700, तर तीन टार्गेट ओपन होत आहेत. पण वरच्या साईडला मित्रांनो दोन टार्गेट ओपन होतात. कारण का, जर तुम्ही नीट बघाल त्या लाईनीनुसार, म्हणजेच जर का मी तुम्हाला ट्रेंड लाईन मारून दाखवली, लक्षात येईल. दिसलं? तर या चॅनल नुसार जर बघाल तर मार्केट या चॅनलनीच खाली जातोय. म्हणजे काय, प्राइस ऍक्शन जसं डाव थेरी आपण म्हणतो तो. आता जसं इथे जर तुम्ही बघाल तर काय होतं, इथे जर बघाल तर काय होतं, वर जात होतं मार्केट. ठीक आहे. आणि इथे जर बघाल तर खाली जातोय मार्केट. तर या पद्धतीनेच तो मार्केट चालतो प्राइस ऍक्शन नुसार, ज्याला आपण डाव थेरी म्हणतो किंवा प्राइस ऍक्शन नुसार. तर प्राइस ऍक्शन नुसार आता मार्केट ओव्हरऑल जो आहे तो बेरिश साईन दाखवतोय. त्यामुळे जेव्हा तुम्हाला समजा एक्सपायरी आहे, पण जर मार्केटने लेवल्स, आपण लेवल्सची रिस्पेक्ट करतो, आपण प्राइस ऍक्शनची रिस्पेक्ट करतो आणि त्यानुसारच डेली बेसिसवरती आपण काम करतोय मित्रांनो. ठीक आहे. जर का गॅप डाऊन जर आला, तर गॅप डाऊन जर झाला तर मित्रांनो चान्सेस आहेत की पुन्हा एकदा तो गॅप फिल करेल. आणि गॅप फिल केल्यानंतर तो काय प्राइस ऍक्शन बनते, खाली जर प्राइस ऍक्शन बनते तर खाली जाईल. समजा इथे आला गॅप डाऊनने ओपन, ही गॅप फिल करेल आणि गॅप फिल केल्यानंतर जर काय प्राइस ऍक्शन बनते त्यानुसार आपण एंट्री घेणार आहोत. पण गॅप डाऊन जर झाला तर आपण बायसाठी एंट्रीचं प्लॅन करतोय. आणि समजा जर का तो गॅप अप ओपन जर झाला, तर कुठे होतोय, टाइमपास करतोय, प्राइस ऍक्शन काय होतं आणि त्यानुसार आपण पुन्हा चान्स बघणार आहोत खाली जाण्यासाठी. मोठा व्ह्यू आहे आपला खाली जाण्यासाठी. पण त्यानुसारच आपण प्लॅन करणार आहोत, जो प्राइस ऍक्शन आपल्याला दाखवेल किंवा आपले लेवल्स काय सांगतील ते. तर लेवल मित्रांनो नोट करून घ्या. 55,200 ते 55,400 नो ट्रेडिंग झोन आहे. आणि 55,500, समजा 400चा ब्रेक करून प्राइस ऍक्शन ब्रेक केलं तर 55,500 होण्याचं टार्गेट आहे. 55,600चा, ही आपल्या दोन लेवल्स आहेत. आणि जर का 55,200 मुवमेंट करून जर ब्रेक केला, तर आपण 55,700, 55,000चा पहिला आपण टार्गेट बघतोय. आणि त्यानंतर आपण बघतोय मित्रांनो 55,800, आणि तिसरा टार्गेट आहे 54,700. या पद्धतीने तीन टार्गेटसाठी आपण काम करणार आहोत. पुढचा जर आपण बघितलं तर सेन्सेक्स. सेन्सेक्स मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने झालंय मित्रांनो. जर तुम्ही नीट बघाल, आजचा जर पूर्ण सेन्सेक्स हा गॅप डाऊन ओपन झाला, गॅप त्यांनी फिल केली,
कॅप फेल केले आणि त्यानंतर त्यांनी प्राइस ऍक्शन बनवून पुन्हा खाली आला आणि तो त्याच्या 82,000 सपोर्टला आलेला आहे. ठीक आहे. उद्या आपल्याला काय बघायचं आहे की पुन्हा तसंच होतंय की काय होतंय, आणि मग आपण, ठीक आहे, या लेवल्स आपण काढल्यात. आपण मार्केटला डाऊन साईडला बघतोय कारण लेवल आपल्याला डाऊन साईडला निघतायत. त्यामुळे तर आपण हा जो नो ट्रेडिंग झोन काढलाय, नो ट्रेडिंग झोन जो आहे तो आहे 82,055 ते 82,055 ते 82,260 ही नो ट्रेडिंग झोन आहे मित्रांनो. जर मी तुम्हाला लाईन मारून दाखवतो, 82,060 ते 82,140 ही नो ट्रेडिंग झोन आहे. या झोन मध्ये जर असेल तर आपण मित्रांनो सेन्सेक्स मध्ये नाही एंट्री घेणार आहोत. पण जर हा इथे झिगझॅग करून प्राइस ऍक्शन करून जर त्यांनी ब्रेक केला थोड्या टायमानंतर, तर आपण 81,800चा पहिले टार्गेट आपण पाहणार आहोत आणि 81,600चा आपण दुसऱ्या टार्गेटसाठी जाणार आहोत. आपण ओव्हरऑल मार्केटमध्ये बुलिश पॉइंट ऑफ व्ह्यूनी काम करणार आहोत. पण का मार्केट उद्या एक्सपायरी आहे, जर का त्यांनी वर बुलिश जर बनला तर आपण 82,400 आणि 82,500 साठी आपण प्ले करणार आहोत. तर वर जाण्यासाठी आपण दोन लेवल करतोय आणि खाली जाण्यासाठी आपण तीन लेवलचा आपण प्लॅन करतोय. पण सेन्सेक्स मध्ये दोनच लेवल आहेत. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर का अग्रेसिव्ह बायर असाल तर मात्र तुम्ही बुलिश साईडला तुम्ही थांबलात तरी चालेल. पण जर का तुम्ही अग्रेसिव्ह बायर नसाल, तुम्ही फ्रेश असाल किंवा जस्ट सुरुवात करत असाल, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की जर बाय साईडला जर जात असेल तर तुम्ही थोडंसं होल्ड करा. ठीक आहे. सेलिंग साईडला जर तुम्ही एंट्री घेतलात तर बरं होईल. कसं वाटलं तुम्हाला? नक्की लाईक आणि कमेंट करून द्या. आपण उद्याच्या सेशनला आपण बघणार आहोत की काय झालं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मित्रांनो.